जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसून संबंधित विभागाचा मंजूर निधी इतर विभागांना देण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। मंजूर कामांमध्ये सर्व विभागांनी आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करून विहित मुदतीत निधी खर्च करावा असेही त्यांनी स्पष्ट केलं। समितीकडून 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहेत। 2024-25 आणि 25-26 मधील मंजूर कामांपैकी पुढील महिन्यात कार्यारंभ आदेश देता येईल। अशीच कामे सुरू करावीत, अन्यथा कामे रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सहायुक्त आशिष लोकरे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला आणि संग्राम पवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते। दरम्यान जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 991 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले।